नमस्कार मंडळी. तर नेहमीप्रमाणे चहाने आपला दिवस झालेला आहे सुरू. तर आज काम खूप जास्त होतं आणि तेवढंच आज टार्गेट पण खूप अचीव झालं आमचं. त्यामुळे इकडे आम्ही संध्याकाळी करत होतो पाणीपुरी पार्टी. तर इकडे बघा, आमच्या इकडे ॲक्च्युली ऑफिसच्या खाली खूपच छान टेस्टी पाणीपुरी मिळते. तर इकडे आम्ही असं बॉटलमध्ये पाणी आणलं होतं आणि सगळेजण या छोट्या छोट्या कप्समध्ये पाणी घेऊन इकडे खात होतो पाणीपुरी. आणि इकडे बघा, उचलताना माझी पुरीच तुटली, बॅड लक. त्यानंतर घरी आल्यावर खाली गोड गोड जिलेबी आणि इकडे बघा इतके भांडे पडले होते. आणि थंडीमध्ये भांडे घासणं म्हणजे एक टास्कच आहे. त्यानंतर मी इकडे चिरून घेतला कांदा, टमाटा आणि गाजर, कारण की आज आपण बनवणार आहोत गाजराची भाजी. आज तर इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता मी घालत आहे यामध्ये तेल. तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता, तुम्ही कमी खातात जास्त खातात तसं. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आपला कांदा मस्त परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत टमाटा. टमाटा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला प्युरी हवी असेल, आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टमाटा प्युरी करून पण घालू शकता, पण बारीक चिरून घातला तरी छान लागेल. घालून घेते कारण की मिठामुळे टमाटर लवकर आणि छान शिजेल. यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. मी सर्वात पहिला घालते लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडीशी हळद आणि आपण कोणताही गरम मसाला वगैरे यामध्ये ॲड करू शकतो. तर मी इकडे घरगुतीचा गरम मसाला ॲड करते आणि हे मसाले आपले जळू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी ॲड करूया. आणि आता आपल्याला हे मसाले कांदा आणि टमाट्यामध्ये नीट परतून घ्यायचे आहेत. आता आपलं नीट शिजून झालेलं आहे. तर आता या स्टेजमध्ये आपण यामध्ये ॲड करूयात गाजर. गाजर मी वेगवेगळ्या जे जरा थोडेसे मोठे होते ते मी स्क्वेअरमध्ये म्हणजे रेक्टँगल कट केलेत आणि बाकीचे मी राऊंड कट केलेत जे लहान होते ते. या नीट मिक्स करून घेऊयात आणि आणखीन थोडंसं पाणी ॲड करून 5 मिनटं झाकून ठेवूयात. पाणी आणि आणखीन थोडंसं मीठ लागेल, तर पाणी आणि मीठ टाकून आपण ह्याला 5 मिनटं झाकून ठेवूयात. त्यामध्ये हे गाजर छान शिजून येतील. तर शिजलेले आहे. यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. हे ॲक्च्युली तुमच्या मनावर आहे, पण ऑलमोस्ट आपले महाराष्ट्रीयन जे भाज्या आहेत ते शेंगदाण्याच्या कुटाशिवाय अपूर्ण आहेत. त्यामुळे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहोत. आणि चवीला ही भाजी खूपच छान लागते, कारण की यामध्ये आणि असं नाही आहे की गाजर आहे तर यामध्ये गाजराचा गोडपणा बिलकुल येत नाही. खूपच टेस्टी होते. तुम्ही नक्की करा आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि ही ॲक्च्युली माझी पर्सनल रेसिपी आहे, सो नक्की सांगा कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग.